कवितेचं नाव आहे भिवाची बाई. बाबासाहेबांना भिवा बोलायचे. रामजी बाबा बाबासाहेबांना भिवा बोलायचे लहान असताना. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे भिवाची बाई. बाई म्हणजे त्याची आई. भिवाची बाई भिवाला सोडून गेली. बाबासाहेबांची आई लहान असताना त्यांना सोडून गेली, म्हणजे मृत्यू पावली. भिवाची बाई भिवाला सोडून गेली. लेकर बविना पोरकी झाली. लेकर बविना पोरकी झाली. लेकरांची आबाळ झाली. रामजी पित्याला चिंता लागली. आता मुलांचा सांभाळ कसा करायचा? लहान लहान मुलं होती. भिवाची बाई सोडून गेल्यामुळे रामजी बाबांना चिंता लागली. शेवटी त्याने सुभेदारांना काहीच सुचेना. काय करावे काहीच कळेना. दादानी लग्नाचा विचार केला. आई विना घर सारे दिशे खाली काय. सुभेदारांनी विचार केला, मुलांचं आता कसं काय होणार? सांभाळ कोण करणार? आई विना सगळं घर खाली खाली झालेलं आहे. म्हणून रामजी बाबांनी शेवटी दुसऱ्या बाईला घेऊन दादा घरी आला. रामजी बाबांनी लग्न केलं. दुसऱ्या बाईला घेऊन दादा घरी आला. बाईला पाहून भिवा फार चिडला. बाईची माळ तिच्या गळ्यात पाहिली. बाळ भिवाला बाईचा राग आला. आता रमाबाईची जी माळ होती भीमाबाईची, ते तिच्या गळ्यामध्ये होती. ते पाहून भिवाला खूप चिड आली. बाईची माळ ही बाई का घालू लागली. मनोहर सांगू लागला. बाईची माळ भिवा मागू लागला. बाईनं गळ्यातून माळ काढून दिली. बाईनं गळ्यातून माळ काढून दिली. बाईची माळ ही बाई का घालू लागली. बाईची माळ का बाई घालू लागली. बाईनं गळ्यातून माळ काढून दिली. भिवाची दादाने समजूत घातली. रामजी बाबांनी त्याची समजूत घातली भीमरावाची. भिवाची दादाने समजूत घातली. भिवाची बाई अनंतात विलीन झाली. दादानी दुसरी बाई घरी आणली. दादा दुसरी बाई घरी आणली. दादानी दुसरी बाई घरी आणली.